नमस्कार, मी सुजाता किचन मेनूमध्ये सर्वांचे खूप खूप स्वागत. तर आज आपण पाहणार आहोत हिवाळा स्पेशल. थंडीच्या दिवसामध्ये ओले हरभरे भेटतात किंवा सोलदाणेसुद्धा बोलतो आपण याला. तर याची रस्साभाजी पाहणार आहोत. याची रस्साभाजी बनवता येते किंवा सुकी भाजीसुद्धा बनवता येते. तर मस्त असे ओले ताजे भेटतात ते. तर असे सोलून घेतले, धुवून घेतले आणि सुरुवातीला 5 ते 6 मिनटं कढईमध्ये व्यवस्थित भाजून घेऊ. तर हे भाजून घेतले म्हणजे याच्यातला थोडा कच्चेपणा दूर होतो आणि आपली रस्सा भाजी असेल किंवा सुकी भाजी असेल ना, ती चवीला अगदी भारी बनते. तर नक्की भाजून घ्यायचेत कोणतीही या पद्धतीची भाजी बनवताना हरभऱ्याची. तर व्यवस्थित भाजून घेतलेत मी 5 ते 6 मिनटं. थोडासा कलरही चेंज झाला आहे, पाहू शकता असे मध्ये मध्ये डाग पडलेत काळे. तर हे बाजूला काढून घेते. तर रस्सा भाजी बनवतो आहे यासाठी थोडंसं वाटण बनवून घेऊ. तर अगदी साधं सोपं वाटण आपण जे नेहमी बनवतो ते. तर हे वाटण एकदा फ्रीजमध्ये बनवून ठेवलं म्हणजे आपल्याला वेगवेगळ्या रस्सा भाजी बनवण्यासाठी मस्त. तेल घेतलं आहे थोडंसं अर्धा चमचा. यामध्ये कांदा घेतला आहे लांब चिरून. तर मसाला वाटण बनवण्यासाठी या ठिकाणी मी कांदा घेतला आहे, लसूण, आलं, हिरवी मिरची, टोमॅटो आणि थोडंसं सुकं खोबरं. सुकं खोबरं नसेल तर थोडं ओलं घेतलं तरी चालेल. तर कांदा थोडासा परतवून घेऊ. थोडासा लालसर झाला म्हणजे यामध्ये टोमॅटो, आलं, लसूण, हिरवी मिरची घालूया आणि परतवून घेऊया. आता हे वाटण बनवण्यासाठी ना मी साठवणीचं लाल तिखट वापरलं आहे. तर या साठवणीच्या लाल तिखटामध्ये बाकीचे मसाले असतात, त्यामुळे या वाटणामध्ये मी गरम मसाले वगैरे वापरले नाही आहेत. तर तुम्ही ना अगदीच प्लेन मिरची पावडर वापरत असाल तर मात्र या मसाल्यांमध्ये थोडेसे खडे मसाले किंवा धने, जिरे, पांढरे तीळ नक्की घालायचे. तर यामुळे खूप मस्त असं वाटण बनतं. तर यामध्ये आता कोथिंबीर घालू, थोडंसं परतवून घेऊ आणि हे आपल्याला गार करून घ्यायचं आहे आणि मिक्सरमध्ये वाटून घ्यायचं आहे. मी चांगलं हे परतवून घेतलं 5-6 मिनटं. चांगलं भाजलं गेलं आहे ते. गॅसही बंद केला आहे. तर गार करून घेतलं होतं 5-6 मिनटांनी मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेतलं आहे. तर या मिक्सरच्या भांड्यामध्ये आपल्याला वाटून घ्यायचं आहे. अगदीच पाणी न घालता वाटलं तरी चालेल. तर या ठिकाणी मी थोडंसं पाणी घालून वाटलं होतं. 1 चमचाभर शेंगदाण्याचं कूट घातलं आहे आणि पाणी थोडंसं घालून वाटण बनवलं आहे. आता आपण हे झटपट असं कुकरमध्ये बनवूया. कुकरच्या पातेल्यामध्ये तेल घेतलं 1 चमचा. मोहरी घालायची, जिरं घालायचं आहे, ताजा असेल तर कढीपत्ता घालायचा आहे आणि तयार वाटण. तर या ठिकाणी मी बनवलेलं संपूर्ण वाटण वापरलं नव्हतं, थोडं वापरलं होतं साधारण एक 3 ते 4 मिनटांनी. एवढ्या वाटणामध्ये ना मस्त अशी रस्साभाजी बनली होती अगदी 5-6 लोकांसाठी. तर आपल्याला जर जास्त बनवायचं असेल तर पूर्ण वाटण आवडीनुसार आपण कमी जास्त करू शकतो. तर या वाटणामध्ये आपण रस्साभाजी बनवू शकतो, सुकी भाजी बनवू शकतो. तर मी मसाला थोडासा ना वाटण परतवून घेतलं तेलात आणि यामध्ये मसाले घालू. साठवणीचं लाल तिखट घेतलं 1 मोठा चमचा, हळद अर्धा चमचा, मीठ चवीनुसार, हिंग घेतला आहे आणि कसुरी मेथी घेतली. तर घालू आणि परतवून घेऊ थोडेसे आणि यामध्ये आता हे हरभरे भाजलेले घालूया. तर ही ना मी रस्साभाजी बनवते अख्ख्या हरभऱ्याची. तुम्हाला अगदीच अशी पातळ आमटी बनवायची असेल ना तर हे हरभरे आहेत ना थोडेसे मिक्सरला फिरवून घ्यायचे किंवा थोडेसे असे बारीक असं चेचून घेतले ना तरीसुद्धा चालेल. तर मी अख्खेच असे घातलेत. थोडेसे मिक्स करून घेतले मसाल्यांमध्ये आणि यामध्ये आता पाणी घालू. तर थोडंसं गरम पाणी घातलं तरी चालेल आणि आपल्याला जशी भाजी हवी, रस्सा भाजी घट्ट सैल त्यानुसार पाणी घालून कुकरमध्ये 5 ते 6 शिट्ट्या काढून घ्यायच्या. तर साधारण 4 शिट्ट्या काढल्या होत्या मी हाय फ्लेमवर गॅस फुल करून. जर गॅस आपण मध्यम आचेवर ठेवला ना तर 3 शिट्ट्या काढल्या तरी होईल. तर सुरुवातीलाच पाणी जास्त घालायचं नाही, नाहीतर मग कुकरमधून बाहेर येतं. जास्त जरी आपल्याला बनवायचं असेल तर आपण नंतर पाणी यामध्ये वाढवू शकतो गरम पाणी वगैरे घालून. तर आता मी झाकण लावून घेतलं आहे आणि कुकरच्या या ठिकाणी 4 ते 5 शिट्ट्या काढून घेतल्या होत्या आणि शेवटी ना कुकर थोडासा गार करूनच आपल्याला उघडायचं आहे.
4 ते 5 शिट्या काढल्या होत्या मी आणि कुकरमध्ये ना पटकन बनवून होती ही भाजी. रस्सा भाजी असेल, सुकी भाजी असेल. तर मी झाकण खोलून घेतलं आहे. तर अगदी सकाळच्या टिफिनसाठी, घाईसाठी, ऑफिससाठी, डब्यांसाठी रात्रीच असे आपण वाटण बनवून ठेवलं फ्रीजमध्ये. हे असे सोलाने जे आहेत हरभरे हे सोलून ठेवले ना, तर सकाळी कुकरमध्ये पटकन असं फोडणी बनवून हा मसाला तयार घालून हे सोलाने घातले ना, पटकन अशी आपली डब्यांसाठी भाजी तयार. मस्त अशी शिजले होते. तर अगदी हवी असेल तर आपल्याला अशी घट्ट ठेवायची. तर मला थोडी अगदी रस्सा भाजी हवी होती, यासाठी म्हणून मी पाणी घातलं आहे आणि थोडंसं मिक्स केलं आहे. आता या स्टेजला यामध्ये लागत असेल तर पुन्हा थोडंसं मीठ घालायचं आहे. पण मी घातलेलं मीठ वगैरे अगदी बरोबर लागलं होतं. किंवा अगदीच आपल्याला मिठाचा अंदाज येत नसेल तर नेहमी शेवटी मीठ घालायचं. म्हणजे आपली रस्सा भाजी जेवढी असेल ना त्यानुसार मीठ घालून मिक्स करून घ्यायचं आहे. तर मी थोडं अगदी पाणी घातलं होतं आणि मस्त अशी या ठिकाणी आमटी 3 ते 4 मिनटं उकळून घ्यायची. तर शेवटीने मी यामध्ये थोडंसं कोकम घातलं होतं, 2 छोटे तुकडे. तर यामुळे तर अगदीच मस्त अशी चव आली होती या आमटीला. तर या पद्धतीने ना नक्की रेसिपी एकदा ट्राय करा ओल्या हरभऱ्याची. तर आता सीझनमध्ये पटकन बाजारात भेटून जातात. तर साधारण 2 जुड्या होत्या, इतक्या घेतल्या होत्या मी. आणि भाजी तर आपली 5 मिनटात बनवून होते, पण हे सोलायलाच थोडा वेळ लागतो. तर अगदीच रिकाम्या वेळामध्ये आपण ना सोलून ठेवले फ्रीजमध्ये, म्हणजे असे पटकन बनवायला होते भाजी सकाळच्या घाईमध्ये. तर मी इथं सर्विंग बाउलमध्ये काढून घेतली होती. मस्त अशी अगदी झटपट चटपटीत ओल्या हरभऱ्याची रस्सा भाजी या ठिकाणी आपली तयार आहे. तर ही रस्सा भाजी तुम्हाला आवडली का? आवडली तर रेसिपीला, व्हिडिओला एक लाईक करा. चॅनलवर नवीन असाल, चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल ना, तर नक्की सबस्क्राईब करा. व्हिडिओज ना मैत्रिणींना, नातेवाईकांना नक्की शेअर करा. कुकरमधील ही साधी सोपी झटपट रस्साभाजी आवडली ना, तर नक्की मला कॉमेंटमध्ये कळवा. तर अशाच साध्या सोप्या रेसिपीसोबत पुन्हा भेटूया. तुम्हाला एखादी तुमच्या आवडीची रेसिपी जर पाहायची असेल ना, तर नक्की मला कॉमेंटद्वारे कळवा. तर नक्कीच आपण ती बनवू. तर अशा ना साध्या सोप्या रेसिपीसोबत पुन्हा भेटूया. धन्यवाद. थँक्स फॉर वॉचिंग.